नमस्कार. चला, आज एका अशा प्रवासाला निघूया ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. आपण बघणार आहोत की आपल्या स्मार्टफोनचा मेंदू म्हणजे मायक्रोचिप बनते तरी कशी. आणि गंमत म्हणजे या हायटेक गोष्टीची सुरुवात होते आपल्या पायाखालच्या एका अगदी सामान्य गोष्टीतून. कधी विचार केलाय का की आपल्या फोन आणि कम्प्युटरला इतकं हुशार बनवणारी ही जी गोष्ट आहे ती नक्की तयार कशापासून होते? याचं उत्तर खरंच थक्क करणारे आहे. होय, वाळू. समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा वाळवंटात सहज सापडणारी ही साधी दिसणारी गोष्टच आपल्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया आहे. पण मग एका साध्या वाळूच्या कणाचं रूपांतर एका शक्तिशाली चिपमध्ये होतं तरी कसं? चला शोधून काढूया. तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून, वाळू ते सिलिकॉन. इथे आपण बघणार आहोत की ही सामान्य वाळू शुद्धतेच्या अशा पातळीवर कशी पोहोचते जी मायक्रोचिप बनवण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेची आहे. तर वाळूमध्ये असं काय असतं? त्यात असतं सिलिकॉन डायऑक्साईड नावाचं एक संयुग, आणि याच संयुगातून सिलिकॉन वेगळा काढला जातो. पृथ्वीवर भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला हाच घटक आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक्सचा मूळ आधार आहे. 99.99999% हा आकडा बघा. ही आहे शुद्धतेची पातळी. म्हणजे मायक्रोचिपसाठी वापरला जाणारा सिलिकॉन इतका इतका शुद्ध असावा लागतो की अब्जावधी अणूमध्ये एकही दुसरा अणू चालत नाही. अगदी एक छोटासा कण सुद्धा अख्खी चिप खराब करू शकतो. म्हणूनच याला इलेक्ट्रॉनिक ग्रेड सिलिकॉन असं म्हणतात. आता या अतिशुद्ध सिलिकॉनला वितळवलं जातं आणि त्यातून हळूवारपणे एक मोठा दंडगोलाकार स्फटिक म्हणजे क्रिस्टल तयार केला जातो. या प्रक्रियेमुळे सिलिकॉनच्या सर्व अणूंना एकसारखी निर्दोष रचना मिळते, जी चिपच्या कामगिरीसाठी खूप खूप महत्वाची असते. ठीक आहे, तर आता आपल्याकडे हा सिलिकॉनचा परिपूर्ण दंडगोल म्हणजे इंगॉट तयार आहे. पण आता याचं करायचं काय? सर्किटसाठी एक कॅनव्हास कसा तयार करायचा? इथूनच सुरू होतो आपला दुसरा टप्पा, उत्तम वेफरची निर्मिती. आता या इंगॉटचे अगदी पातळ काप केले जातात. म्हणजे अगदी आपण काकडीच्या चकत्या करतो ना, तसंच काहीसं. ह्या प्रत्येक पातळ चकतीला वेफर म्हणतात. आणि याच एका वेफरवर एकाच वेळी शेकडो चिप्स तयार केल्या जातात. या वेफरचा पृष्ठभाग किती परिपूर्ण असावा लागतो याची कल्पना करा. त्यावर अब्जावधी सूक्ष्म सर्किट्स कोरायची असतात. त्यामुळे पृष्ठभागावर एक छोटासा ओरखडाही चालत नाही. म्हणूनच या वेफर्सना आरशापेक्षाही जास्त गुळगुळीत आणि सपाट बनवण्यासाठी पॉलिश केलं जातं. आता या गुळगुळीत वेफरवर सिलिकॉन डायऑक्साईडचा एक अतिशय पातळ थर चढवला जातो. हा थर दोन कामं करतो. एक तर तो संरक्षक ढालीसारखं काम करतो, आणि दुसरं म्हणजे पुढे बनणाऱ्या सर्किट्ससाठी एक अत्यंत महत्वाचा विद्युतरोधक म्हणजे इन्सुलेटर म्हणूनही काम करतो. आता येतोय सगळ्यात महत्वाचा आणि खरं सांगायचं तर थोडा जादुई टप्पा. आपला तिसरा टप्पा आहे सर्किटची छपाई, ज्याला फोटोलिथोग्राफी म्हणतात. इथेच एका रिकाम्या कॅनव्हासवर अब्जावधी ट्रान्झिस्टर्सची रचना कोरली जाते. ही प्रक्रिया साधारणपणे 3 मुख्य पायऱ्यांमध्ये होते. पहिलं काम काय? तर वेफरवर फोटोरेसिस्ट नावाचा एक प्रकाशाला संवेदनशील असा रासायनिक थर लावला जातो. त्यानंतर सर्किटच्या डिझाईनचा एक मास्क किंवा साचा वेफरवर ठेवून त्यावर अतिनील प्रकाश म्हणजे UV लाईट टाकला जातो. मग जिथे जिथे प्रकाश पडतो तिथला फोटोरेसिस्ट विरघळतो आणि अशा प्रकारे सर्किटची रचना त्या वेफरवर उमटते. ही क्लिष्ट प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही उपमा अगदी योग्य आहे. जसं जुन्या काळात कॅमेऱ्याच्या नेगेटिव्हवर फोटो तयार व्हायचा, अगदी तशाच प्रकारे इथे प्रकाशाचा वापर करून वेफरवर सर्किटची डिझाईन अक्षरशः छापली जाते. चला, नकाशा तर तयार झाला. आता त्यावर खरंखुरं बांधकाम करायची वेळ आलीय. आणि हे बांधकाम होतं ते थेट अणूंच्या स्तरावर. फोटोलिथोग्राफीने सर्किटचा जो पॅटर्न तयार केला होता तो आता एचिंग नावाच्या प्रक्रियेने कायमस्वरूपी कोरला जातो. म्हणजे जिथे फोटोरेसिस्ट उरलेला नाही तो भाग रसायने वापरून काढून टाकला जातो आणि यामुळे सर्किटला एक भौतिक आकार मिळतो. आता एक गंमत बघा. इतका वेळ आपण शुद्धतेबद्दल बोलत होतो आणि आता आपण मुद्दामहून त्यात बोरॉन किंवा फॉस्फरस सारखी अशुद्धी मिसळणार आहोत. याला डोपिंग म्हणतात. ऐकायला विचित्र वाटतंय, पण हेच तर खरं रहस्य आहे. ही अशुद्धी सिलिकॉनचे विद्युत गुणधर्म बदलते, ज्यामुळे पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतात आणि अब्जावधी सूक्ष्म ऑन ऑफ स्विच
म्हणजेच ट्रान्झिस्टर बनवण्यासाठी हेच मूळ तंत्रज्ञान आहे. आतापर्यंत लाखो करोडो ट्रान्झिस्टर तर बनले, पण ते एकमेकांशी बोलणार कसे? त्यासाठी लागतं वायरिंगचं एक महाजाल. म्हणून ॲल्युमिनियम किंवा तांब्यासारख्या धातूंचे अतिशय पातळ थर वापरून हे सर्व ट्रान्झिस्टर एकमेकांना जोडले जातात. यांनाच इंटरकनेक्ट्स असं म्हणतात. आणि आता आपण आलो आहोत आपल्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, चिपची अंतिम तयारी. इथेच ती एकसंध वेफर अनेक शक्तिशाली आणि स्वतंत्र चिप्समध्ये बदलते, ज्या आपल्या डिव्हाइसला शक्ती देतात. हे शेवटचे टप्पे अगदी एका हायटेक असेंब्ली लाईनप्रमाणे फटाफट होतात. 1. टेस्टिंग, जिथे प्रत्येक चिपची चाचणी होते. 2. डायसिंग, जिथे वेफर कापून चिप्स वेगळ्या केल्या जातात. 3. पॅकेजिंग, जिथे प्रत्येक चिपला संरक्षक कवच मिळतं. आणि 4. फायनल टेस्टिंग, जिथे चिप बाहेर पाठवण्याआधी तिची शेवटची परीक्षा घेतली जाते. खरंच, हे वाक्य या संपूर्ण प्रवासाचं सार किती छान सांगतं. एका साध्या वाळूच्या कणापासून सुरू झालेली ही गोष्ट हजारो किचकट प्रक्रिया पार करून आपल्या हातातल्या तंत्रज्ञानाला शक्ती देते. पुढच्या वेळी जेव्हा कुणीही आपला फोन हातात घेईल, तेव्हा हा विचार नक्की करण्यासारखा आहे की त्या काचेच्या स्क्रीनखाली एका सामान्य वाळूच्या कणापासून सुरू झालेला आणि अब्जावधी ट्रान्झिस्टरमध्ये रूपांतरित झालेला एक संपूर्ण प्रवास दडलेला आहे. खरोखरच अविश्वसनीय आहे, नाही का?